इतिहासात प्रथमच आत्मा मालिक संकुलाच्या 2 विद्यार्थिनींची निवड भारतीय वायुसेनेत झाली आहे. या यशाचा जल्लोष आत्मा मालिक ध्यानपीठ आणि संकुलात साजरा करण्यात येत असून कावेरी घोलप आत्मा मालिक NDAची विद्यार्थिनी आणि संजीवनी मोगरे आत्मा मालिक भरतीपूर्व केंद्राची विद्यार्थिनी आहे. या दोघींची निवड भारतीय वायुसेनेत झाली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये भगूर या छोट्याशा गावातून आलेल्या कॅडेट कावेरी प्रमोद घोलप हिनं आपल्या कर्तृत्वानं संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान उंचावला आहे. तर आत्मा मालिक NDA अकॅडमीच्या 2022-24च्या बॅचची ही विद्यार्थिनी आहे. कॅडेट कावेरी यांची आज भारतीय वायुसेनेत अर्थात इंडियन एअरफोर्समध्ये निवड झाली आहे. सोबतच आत्मा मालिक भरतीपूर्व केंद्राची विद्यार्थिनी कुमारी संजीवनी मोगरे हिची देखील भारतीय वायुसेनेत निवड झाली असून या निमित्तानं आत्मा मालिक ध्यानपीठात दोन्ही विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला आहे. वाजत गाजत जल्लोष करण्यात आला आहे, ज्यात संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब, भरतीपूर्व केंद्राचे प्रमुख साईनाथजी वरपे सर, NDA अकॅडमीचे CEO अशोक शिंदे सर, सर्व प्राचार्य, शिक्षकवृंद, सर्व विद्यार्थी, गावकरी, शिक्षक सहभागी होताना दिसले आहेत. प्रथमच आत्मा मालिकमधून ही निवड झाल्यानं मोठा जल्लोष पाहायला मिळतोय. कॅडेट कावेरीचं 1ली ते 10वीचं शिक्षण नाशिक येथे पूर्ण झालं. स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य मार्ग निवडत कावेरीने 11वी 12वी आणि NDAची तयारी आत्मा मालिक NDA अकॅडमीमध्ये सन 2022-24मध्ये पूर्ण केली. या काळात तिने कठोर दिनचर्या, शारीरिक प्रशिक्षण, शैक्षणिक अभ्यास आणि मानसिक तयारी याचा समतोल राखत स्वतःला घडवला आहे. सोबतच संजीवनी मोगरे हिचं देखील प्राथमिक माध्यमिक शिक्षण आत्मा मालिकमध्येच झालं आहे. संपूर्ण मार्गदर्शन तिला आत्मा मालिकमध्ये मिळालं आणि आता तिने यशाला गवसणी घातली आहे. तिची देखील एअरफोर्समध्ये निवड झाली आहे. या दोन्ही विद्यार्थिनींचा सन्मान आत्मा मालिकमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला आहे. आज भारतीय वायुसेनेत निवड झाल्यानं कॅडेट कावेरी आणि संजीवनी यांनी केवळ स्वतःचं स्वप्न साकार केलं नाही, तर भगूर गाव जिल्हा नाशिक आणि कोकमठाण गाव जिल्हा अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यांचं आणि सोबतच आत्मा मालिकचं नाव देश पातळीवर उज्ज्वल केलं आहे. त्यांचं हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या दोन्ही विद्यार्थिनींनी घेतलेली आकाश भरारी अनेक युवक युवतींना स्वप्न पाहण्याचं आणि ती पूर्ण करण्याचं बळ देईल असं साहेबांनी म्हटलं आहे. तसेच संकुल व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, केंद्राचे प्रमुख साईनाथजी वरपे सर, पटेल माई मॅडम, NDAचे CEO अशोक शिंदे सर, सर्व प्राचार्य, व्यवस्थापक यांनी यशवंत विद्यार्थिनींचं अभिनंदन केलं आहे. या विद्यार्थिनींना निवृत्त सैनिक हेमाकांत पाटील, चेतन गिरमे, सुधीर नाकाडे, प्रवीण पटारे यांचं देखील मार्गदर्शन लाभलं आहे. आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण.